अभिनेत्री करिश्मा शर्माचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोल आपली वेब सिरीज ट्रायलच्या सीझन 2 ची तयारी करते आहे। या शो मध्ये ती पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे। दशावतार हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित होतोय। या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला होता। तो प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा वाढवतोय। दरम्यान हा एक रहस्यमय आणि एक थरारक मराठी चित्रपट असल्याचं बोललं जातं। अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत हे तब्बल 12 वर्षांनंतर बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटातून एकत्रित येत आहेत। हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। दिग्दर्शक मोहित सूरी यांचा सय्यारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करून चांगलं यश मिळवतोय। चित्रपटानं थिएटर गाजवल्यानंतर आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित होणार आहे। 12 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवरती या चित्रपटाचं स्ट्रीमिंग होणार आहे। सलमान खानचा रियालिटी शो बिग बॉस 19 सध्या चर्चेमध्ये। आता या वीकेंडच्या युद्धाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे। या वीकेंडला सलमान खान अनुपस्थित राहणार आहे। आता सलमान खानच्या जागी अरशद वारसी आणि अक्षय कुमार हे या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती आहे। प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोल आपली वेब सीरीज ट्रायलच्या सीझन 2 ची तयारी करते आहे। या शो मध्ये ती पुन्हा एकदा एका वकिलाच्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मनोज बाजपेयीच्या इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटाला भरपूर पसंती दिली जाते। आता या जुगनुमा हा चित्रपट रिलीज होतोय। या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी एक गमतीदार किस्सा सुद्धा घडला। अचानक काही सेलिब्रिटी स्टेजवर धावत आले आणि मनोजच्या पाया पडू लागले। ते सर्वजण एकत्रित येत मनोज यांचे आशीर्वाद मागताना दिसले। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। अभिनेता अस्ताद काळेनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक नवी पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यानं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची तुलना राजकारण्यांशी केली आहे। त्यानं भयान वास्तवाची जाणीव सुद्धा करून आपल्या पोस्टमधून दिली आहे। दोघांच्याही वेतन आणि काम यांच्यातील फरकावरती त्यानं ताशेरे ओढले। अभिनेत्री करिश्मा शर्माचा अपघात झालाय। तिचा मुंबई लोकलमधून प्रवास करताना अपघात झाल्याची माहिती आहे। अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या आक्षेपार्ह फोटो प्रकरणी आता उच्च न्यायालयानं मोठी कारवाई केली आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं नाव, प्रतिमा, आवाज किंवा कोणत्याही प्रकारच्या AI जनरेटेड कंटेंटच्या वापरावरती आता बंदी घातली आहे।